जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, फायनली आजचा व्हिडिओ जो आहे तो बाप्पा माझा सिरीजचा पार्ट 3 आपण बनवलेला आहे आणि आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे। या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून स्टेटस एडिटिंग शिकवत असतो। सोबतच आज जे पण काय आपण बाप्पा माझा सिरीज बनवलेले ते प्रत्येक वर्षी आपण बनवत असतो आणि प्रत्येक वर्षाचे एकत्र पार्ट तुम्हाला जर बघायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटून जाईल, त्यावरून तुम्ही बाप्पा माझा सिरीजचे ऑल व्हिडिओ बघू शकता। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। Once more! Once more! Once more! मित्रांनो, आपण जे आहे ते आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट आपण जे वेबसाईटवरती दिलेले ते इम्पोर्ट करून घ्यायचे। मित्रांनो, बऱ्याच लोकांना वेबसाईटवरचं जे प्रीसेट आहे ते इम्पोर्ट करण्यास प्रॉब्लेम येत आहे, तर आजपासून आपण जे आहे ते XML फाईल पण वेबसाईटवरती दिलेले आहे, तर तिथून XML फाईल इम्पोर्ट करू शकता आणि मटेरियलमध्ये तुम्हाला सॉन्ग आणि मटेरियल भेटून जाईल। ओके, तर त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकताय, जस्ट प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काही फोटोज दिसतील आणि इथं जर तुम्ही बघितलं तर हा आपल्याला फोटो पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा। ओके, तर हा फोटो ॲड केल्याच्या नंतर आपल्याला यायचं आहे बरोबर जे आहे तिथं डबल बीट एका ठिकाणी दिसेल तिथंपर्यंत यायचं आणि तिथंपर्यंत या फोटोला वाढवायचं आहे। ओके, त्याचबरोबर प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इथं मी फोटो तुम्हाला दिलेला आहे बघा। ओके, इथं एक फोटो तुम्हाला मी दाखवतो, किंवा तुम्ही डायरेक्ट हा फोटो यूज केला तरी देखील चालून जाईल। ओके, तर हा डायरेक्ट फोटो आपण यूज केला तरी देखील चालेल। सो ग्रीन स्क्रीन जो आहे तो आपण यूज नाही केला तरी देखील चालणार आहे। जस्ट प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर यात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक व्हिडिओ पण दिलेला आहे मी, तर हा व्हिडिओ जस्ट तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे। व्हिडिओ ॲड केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपासिटीमध्ये जाऊन लाईटनवरून स्क्रीन करायचं आहे। इथं बघू शकता अशा प्रकारे हे तुम्हाला दिसून जाईल। ओके, आणि हा फोटो जो आहे तो आपण डायरेक्ट जे आहे ते 20 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचा आहे। ओके, इथं मी 20 सेकंदापर्यंत हा फोटो देखील वाढवलेला आहे आणि इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे आहे ते इथून तुम्हाला प्रॉपर जे आहे ते बीटमार्क वगैरे दिसणार आहेत। ओके, त्यानंतर इथं प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। एक इथं 2 सेकंदाचा व्हिडिओ दिलेला आहे मी, तर हा 2 सेकंदाचा व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा। ओके, तर मित्रांनो इथे एक चेंजेस आहे। आता इथं बघू शकता तुम्ही या ठिकाणी जो आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे, ओके, तर हा व्हिडिओ जो आहे तो आपल्याला इथून ॲड करायचा। ओके, इथं जो 1 नंबरची बीट आहे डबल बीट चालेल तिथंपर्यंतच ॲड करायचं आहे। ओके, आणि इथून पुढचा एक्स्ट्रा पार्ट कट करायचा। बाकी याच्या समोरचे जे पार्ट आहेत हे तुम्ही इथून डिलीट मारू शकता। म्हणजे 20 सेकंदापर्यंत हे लिरिक्स आणि व्हिडिओ ॲड करायचे आणि इथून पुढे जे आहे ते आपण हा व्हिडिओ ॲड करायचा। तर डबल बीट आहे, तिथून पुढे आपल्याला प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो ॲड करत जायचं आहे। ठीक आहे, तर इथून पुढे जे आहे ते मी एक एक फोटो ॲड करत जातो, एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे आणि प्रत्येक बीटमध्ये मित्रांनो आपण एक एक फोटो जो आहे हा ॲड करत जायचा आहे। आणि मी फोटो हे सगळे ॲड करून घेत आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया अशी नक्की कमेंट करा, जेणेकरून मला पण समजेल किती लोक आपल्या व्हिडिओला कमेंट करतात। आणि जे पण लोक कमेंट करतात सगळ्यांना माहिती आहे आपण प्रत्येकाच्या कमेंटला जे आहे ते रिप्लाय देत असतो। सो प्रत्येकाने कमेंट नक्की करा, ज्यांना कुणाला आजपर्यंत रिप्लाय भेटला नसेल त्यांना देखील कमेंटला रिप्लाय भेटून जाईल। सो त्यामुळे प्रत्येकाने कमेंट या व्हिडिओला नक्की करा। ओके, आता बघू शकताय जवळपास जे आहे ते सगळे फोटो जे आहेत हे मी ॲड करत आलेलो आहे आणि तुम्ही देखील सेम अशाच प्रकारे आपले सगळे फोटो गणपती बाप्पाचे ॲड करून घ्यायचे। जरी तुम्ही तुमच्या स्वतः जवळचे फोटो यूज केले, मंडळाचे फोटो यूज केले तरी देखील चालून जाईल। ओके,
फोटो सगळे ॲड केल्यानंतर मित्रांनो डबल बीट जवळ यायचं आपल्याला, प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. ओके, मीडियामध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला एक PNG भेटेल. हा PNG थोडासा इथून तुम्ही झूम करायचा आहे, एंडपर्यंत इथं असा वाढवून घ्यायचा आहे. फोटो PNG झूम केल्यानंतर परत प्लसवरती क्लिक करून इथं हा जो PNG मी दिलेला तुम्हाला माझा बाप्पा, हा माझा बाप्पा PNG ॲड करायचा आहे. दोन्ही लेअर आपण सिलेक्ट करायचे, पूर्णपणे एंडपर्यंत वाढवून घ्यायचे. ओके, अजून जर थोडंसं वाटत असेल कमी तर थोडंसं झूम करून याला प्रॉपर अशा प्रकारे डार्क शेडमध्ये वरती घेऊन यायचं. ओके, बघू शकता प्रॉपर असा हा आपला PNG दिसत आहे. आता यानंतर मित्रांनो जर बघितलं तर आपल्याला फक्त यावरती आता इफेक्ट्स अप्लाय करायचे आहेत. ओके, आता इथं जे मी तुम्हाला ग्रीन स्क्रीन बोललेलो, तुम्हाला जर इथला फोटो चेंज करायचा असेल, ठीक आहे, म्हणजे मी दिलेला तो फोटो नको असेल तर ग्रीन स्क्रीनचा दिलेला आहे, मी ग्रीन स्क्रीन दिलेला आहे. तिथं तुम्ही प्लसवरती क्लिक करून इथं कुठलाही फोटो, समजा तुम्हाला हा फोटो ॲड करायचा आहे तर या फोटोला लहान करायचं आहे. फोटो लहान केल्यानंतर जिथपर्यंत आपला हा ग्रीन स्क्रीन आहे तिथं अशा प्रकारे हा फोटो सेट करा. ओके, अशा प्रकारे, आणि याला बॅकग्राऊंडला घ्या. इथं ग्रीन स्क्रीन जो आहे त्यावरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जावा. क्रोमा की इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. क्रोमा की इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर थ्रीसोल्ड वगैरे याचं कमी जास्त करू शकता तुम्ही. थ्रीसोल्ड कमी केल्यानंतर प्रॉपर दिसेल. त्यानंतर या गणपतीचा मागचा जो फोटो आहे बॅकग्राऊंडचा त्याला तुम्ही नंतर अशा प्रकारे सेट करू शकता. ओके, तर हे मी ऑलरेडी तुम्हाला करून दिलेलं आहे, सो त्यामुळे मी डायरेक्ट फोटो ॲड केलेला आहे. बाकी तुम्हाला जर वेगळा फोटो हवा असेल जसं मी सांगितलं तसं तुम्ही फोटो चेंज करू शकता. ओके, म्हणजे बऱ्याच लोकांच्या शंका असू शकतात की आम्हाला फोटो चेंज करायचा होता. तर आता यानंतर आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये यायचं आहे. 1 नंबरचा इफेक्ट जो आहे याला आपण कॉपी करायचं आहे. तर याला आपण कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे. व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर जस्ट इथं बघू शकता तुम्ही, तर हा जो आहे 1 नंबरचा इमेजेस, त्या 1 नंबरच्या इमेजेसला जस्ट हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रिसेटमध्ये. आता 2 नंबरचा जो इफेक्ट आहे हा 2 नंबरचा इफेक्ट इथून आपण कॉपी करायचा आहे. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे, आणि व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं आपण जे इफेक्ट आता पेस्ट केलेलं आहे, ओके, तर तिथून पुढे 22 सेकंदानंतर जेवढे पण इमेजेस आहेत प्रत्येक इमेजेसला फक्त हाच इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे, कारण त्यानुसारच सगळ्या बीट आहेत, त्यामुळे हाच इफेक्ट एक त्याला सूट होतं आहे. सो हाच इफेक्ट तुम्ही प्रत्येक व्हिडिओला अशा प्रकारे पेस्ट करत जायचं आहे. तर जेवढे पण इमेजेस आहेत सगळ्या इमेजेसला मी इफेक्ट जे आहे ते पेस्ट करून घेतो. तोपर्यंत मित्रांनो जर ज्यांना प्रिसेट इम्पोर्ट करण्यास प्रॉब्लेम येतो आहे त्यांनी वेबसाईटमध्येच आपण जे आहे ते बिटमार्क वगैरे दिलेले, त्याच्या खाली इम्पोर्ट प्रिसेट प्रॉब्लेम सोल्युशन असं एक व्हिडिओ दिलेला आहे. तर त्यावरून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, आपल्या मटेरियलच्या वेबसाईटवरती भेटून जाईल. ओके, म्हणजे तुम्हाला प्रिसेट देखील इम्पोर्ट करता येतील. बाकी अलाइट मोशनचं अपडेट व्हर्जन आपण आपल्या टेलिग्रामवरती दिलेलं आहे. पिन टेलिग्रामवरती गेल्यानंतर पिन मेसेजमध्ये दिसून जाईल. ओके, व्हिडिओ रेडी झालेला आहे. शेअरवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रेझोल्युशन 1080 पिक्सल ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, आणि हा व्हिडिओ आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.